ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जलजीवन योजनेने रस्ते उद्ध्वस्त, तारदाळमध्ये रस्त्यांचा ग्रँड शो, प्रवाशांची रोजचीच कसरत। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ खोतवाडी जलजीवन योजनेअंतर्गत तारदाळमधील मुख्य मार्गावरील पाईपलाईनचं काम अर्धवट केल्याने रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली आहे। याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे। तारदाळ परिसरातील जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या मुख्य पाईपलाईनच्या कामामध्ये सुरू असलेली दिरंगाई आता ग्रामस्थांची डोकेदुखीचं कारण बनलं। पाईपलाईनचं काम वेळेत पूर्ण न झाल्याने नवीन रस्त्याचे प्रास्ताविक डांबरीकरण पूर्णपणे ठप्प झाले असून संपूर्ण गावातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला। दररोज कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। गावातील मुख्य मार्गावर पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते, मात्र काम अर्धवट सोडल्याने मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळा संपूनही हे खड्डे जसेच्या तसे राहिलेत। या खड्ड्यामधून वाहन चालवताना 2 चाकी वाहनधारकांना तोल सावरणं कठीण झालं आहे, तर 4 चाकी वाहने देखील यामुळे हळू गतीने चालवावी लागत असल्याने वाहतुकीची कोंडी वाढली आहे। अनेक वाहनांच्या टायर, शॉकअब्सॉर्बर खराब झाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे। विशेष म्हणजे कामकाजाच्या विलंबाबाबत संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही। गावकऱ्यांचा आरोप आहे की प्रशासनाकडून वेळेत लक्ष न दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। दररोज या खड्ड्यांमधून मार्ग काढताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। रस्त्याची एवढी दुर्दशा कधीच पाहिली नव्हती, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी केली आहे। संबंधितांनी तातडीनं जलजीवन योजनेचं काम पूर्ण करून रस्ता डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे। तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही युवकांनी दिला। तारदाळच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली ही दोन्ही कामे पाईपलाईन आणि रस्ता वेळेत पूर्ण व्हावेत, अशी एकमुखी अपेक्षा ग्रामस्थातून व्यक्त होत आहे। महानकरी न्यूजसाठी बसकोंडा कडेमणी, तारदाळ।